नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तर स्वागत होते. तर कशा एकदम मजेत ना मित्रांनो. शुभ सकाळ. तर आता वाजले सकाळचे वाजले 4 वाजले मित्रांनो. तर तुम्हाला मी बोललेलो काल आपल्या कुठं स्पॉटला जायचं तर नक्की समजेल आज तुम्हाला कुठे जाणार आहे. आता मी नेली कारण मी काल शूट करणार होतो पण काल लवकर झोपून गेलो म्हणून आता डायरेक्ट शूट होते. तर हा पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आता वसई सकाळी 4 वाजले. आता मी इथून जाणार रिक्षा पकडणार, मग दिव्याला जाणार, मग दिव्यावरून पठाण जाणार. मग तिकडून पण आम्ही कशाने वगैरे जाणार ह्या रूट तुम्हाला नक्की समजेल. आणि एक्सप्रेसने जाणार आहे कारण एक्सप्रेसने अजून माझा ब्लॉग वगैरे झाला असेल काय माहिती. तर हा पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा कंटिन्यू शेवटपर्यंत. आणि रूट वगैरे कसं आता पाऊस नाही म्हणून जरा बरं वाटतं आज आमच्या नशिबात हायवे जायचं नक्कीच. तर हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा कंटिन्यू. आणि त्या स्पॉटचं नाव पण नक्कीच लवकरचं लवकर करेल. आणि आपल्यासोबत असतं समीरदादा असणार आहे. तर मग आता मस्त पूर्ण बघायचं आणि भेटू तर डायरेक्ट दिवा स्टेशनला. तर मित्रांनो, आता फायनली आता आम्ही दिवा स्टेशनला पोचलो आहे. म्हणजे आता पोचलो लवकरच. प्लॅटफॉर्म नंबर 1 होते. तिथून लोकल पकडायची आपल्याला ठाण्याला जाण्यासाठी. तर हे बघा, हे नवीन झाले आता दिवा स्टेशनला. आपोआप फायनली मस्त एकदम झाले ना. इकडे दिवा स्टेशनला जायचं आहे खरं. तर आलो मस्त की भेटू मला एक प्लॅटफॉर्मवरती. तर मित्रांनो, फायनली आम्ही बघा दिवा प्लॅटफॉर्म नंबर 1ला प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती थांबलेला आहे. हा दिवा जंक्शन. तरी बघा आमची गावची ट्रेन दाखवतो तुम्हाला, दिवा सावंतवाडी. तर हा दिवा स्टेशन आहे. तर इथून आम्ही जाणार ठाण्याला. मग आपल्या ठाण्यावरून कोणती एक्सप्रेस तुम्हाला नक्की समजेल. हिचा पण टाईम आहे एक्सप्रेसचा 6:15चा टाईम आहे. आणि आता वाजलेत 5 वाजता आलेत. आता एक ट्रेन आम्ही ब्रिजवरून चालता गेले लगेच, पण आता असू देत लगेच आता आहे 5 मिनिटात. तर हा शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मस्त की. तर भेटूया डायरेक्ट ठाणा रेल्वे स्टेशन. मित्रांनो, आपली फायनली इंद्रायणी एक्सप्रेस स्पेशल एक्सप्रेस आलेली आहे. मस्त की आता हिच्याने आपल्याला प्रवास होणार आहे. आता हिला जनरल डबे 4 आहेत. तर लोको पायलट बघा D7 फुल इंजिन मस्त एकदम भारी आहे. आणि आता बघा 4 डबे हिला पुढे आहेत जनरल डबे. जागा भेटते का बघे मस्त की. तर खूप आता मस्त की प्रवास होणार आहे हिच्याने. तर भेटूया डायरेक्ट आता बसायला बघे भेटते का नाही. मित्रांनो, फायनली आता आम्ही उतरलो लोणावळा. बघायला हा लोणावळा स्टेशन. इथून सरळ याचा ब्रिजने इकडनं सरळ आणि डावीकडे वळायचं आहे. डावीकडे तिकडे मग तुम्हाला कॅब वगैरे असणार, टॅक्सी, नंतर मग विक्रम वगैरे पण वातावरण मग समोर तुम्हाला दाखवतो तुम्हाला नंतर मग पुढे गेल्यावरती खूप भारी. तर हा शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा. आता लोणावळ्यामध्ये उतरलं ना फर्स्ट टाइम रेल्वेने आलं तर एवढा गार वाटतं ना मस्त की. आता इथून मग रिक्षा नाही तर मग टॅक्सी वगैरे करून जायला लागेल. तर आम्ही कुठे जातो नक्की तुम्हाला स्पॉटपर्यंत समजेल तुम्हाला. नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर मित्रांनो, आता इथं थांबलेलो थोडं बाहेर आलो डावीकडून. नंतर मग इथं थोडं मेंदूवडे दाखवतो बघा. मेंदूवडे समीरदादा मी. तर आता खायला उतरलं नाश्ता मस्त की. नाश्ता करून नंतर मग आम्ही जाऊ. आता मार्गेनी वगैरे केली ना रिक्षाचे किती अर्धा तास असतात म्हणजे मेन पॉईंट आम्हाला. तर आपण कुठे जाणार बोललो समीरदा लाईन पॉईंटला आणि आंबेवलीच्या बाजूला. आणि ते कुठले फुलं कारवीची फुले. तर तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवरती लय ट्रेंडिंग चालू आहे. तर आम्ही तिथे जाणार आहे तुम्हाला नक्कीच. आणि त्या स्पॉटचं आहे आंबेवलीवरून तिथून मला जायचं. तर आम्ही आता रिक्षावाला विचारलं तर अर्धा तास आम्हाला बोलत होता आणि 1200 बोलला. तर आम्ही आता मिसल म्हणजे आता मेंदूवडे खाऊन वगैरे हां चालेल. मग तिथून मग आता हे खाऊन वगैरे मग जाणार. तर कंटिन्यू पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आता इथून रिक्षाने प्रवास होणार आपला. तर आम्ही मार्गाने केले तर पण तुम्हाला मी सांगतो रिक्षाने तरी पण किती. तर आपल्याला 2च पॉईंट बघतील, कारवीची फुले आणि मंकी पॉईंट ते दाखवणार आहे. आणि बघा पूर्ण शेवटपर्यंत. रिक्षाने तुम्हाला मी सांगेन किती चार्ज आहे इथून. तर शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत जा. आणि तुम्हाला मी दाखवतो आता डायरेक्ट मंकी पॉईंटला भेटू मस्त आहे की. केली मार्गाने तरी पण आता एवढा आलो इथं सगळं मी दाखवतोच. पूर्ण बघा शेवटपर्यंत ब्लॉग.
मित्रांनो बघा मेन स्पॉटला आलो. ट्रॉफिक तर बघा कसली तिथे मध्ये तिथे पाठी उतरलेलो तेव्हा तो छोटा होता आणि हा मेन स्पॉट आहे. नक्कीच आता पुढे आता पण जाऊ सिनेमॅटिक आपले येतीलच, पण ट्रॉफिक आज संडेची खतरनाक आहे. तर फायनली आता लोकेशनवरती पोहोचतोय आपण. समोर तर तुम्ही ट्रॉफिक बघितले असाल आणि समोर आता त्या फुलांचं तुम्हाला आता मी आज दाखवेन, पण एवढं भारी आहे ना. इकडे बघा इकडे फुल पब्लिक आहे, खतरनाक रविवारी. चला आता डायरेक्ट फुलांची तर भेटूया. मित्रांनो बघा पूर्ण कारवी फुलांचा पाऊस लोणावळामध्ये. हे स्पॉट लोणावळामध्ये येतं. आता तिकडे चाय पिला समीरदा गेलाय, त्याच्या मी बोला चाय नको मला. आपल्याला आता फुलांचं तुम्हाला दाखवतो आणि कशी फुलं म्हणजे किती वर्षाने आले ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. आणि आपले सिनेमॅटिक पण आता येतील. तिकडे चायवर तर इकडे पितोच. तर मग मला आता फुलाबद्दल सांगेन वगैरे. आणि एवढा मस्त बाग आहे. आम्ही पहिला स्पॉट गेलो तर लय छोटी वगैरे होती, पण इथे आलं तर पूर्ण बाग पूर्ण भरले पूर्ण कारवी फुलांची. तर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे सांगेन, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर आपण कारवी फुलांची माहिती म्हणजे ही 7 वर्षांनी येतात. ही 7 वर्षांनी. तर बघायला तर एवढा दुकान तुम्हाला धुक्याचं पण वगैरे मी सीन वगैरे दाखवेन, ते खतरनाक असतात, लय भारी वाटतं. आणि हे 7 वर्षांनी वगैरे येतात फुला. तर तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे येईल. ही फुले तुम्हाला मी बोलत होतो 7 वर्षांनी येतात ही फुले. आणि आपल्या ह्या स्पॉटवरच येण्याचा होता. आणि ही किती वर्षांनी येतात इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितलं असाल ट्रेंडिंगवरती किती ही फुलं फेमस म्हणजे झाल्यात. आणि आपल्या किल्ले रायगडला पण म्हणजे रायगडवरती पण आहेत ही फुलं, पण थोडीशी आहे. पण इकडे पूर्ण बघायला लोणावळ्यामध्ये पूर्ण बागच्या बाग हा आंबीवली इकडे स्पॉटला आहे तिकडे. आणि धुकाचा बघायला ना मस्त आहे एकदम. आम्ही आता धुकाचा पण आपला सिनेमॅटिक वगैरे पण काढलाय, तर सिनेमॅटिकमध्ये पण आहे शॉट नक्कीच आहे. तर तुम्ही पण नक्कीच आहे आणि हा आनंद घ्या आणि मस्त एकदम भारी वाटतंय. तुम्ही पण कमेंट करा कसं एकदम. आणि तुम्हाला मी रूट वगैरे तर सांगितलं आहे. रेल्वे स्टेशनवरून तिथून निघाल्यावरती रिक्षा वगैरे म्हणजे मार्गिन वगैरे करायला लागते. मार्गिन वगैरे करून मग आम्ही 400 रुपये तरी आलो तिथपर्यंत. नंतर मग इथून फक्त 10 मिनिटावरती चाललो आम्ही पुढे. हा तो छोटा स्पॉट होता आणि हा मोठा स्पॉट आहे. तर हा पूर्ण मोठा म्हणजे एवढा भारी. सगळी आज रविवार आहे ना, तर तुम्ही जास्त करून म्हणजे वीकली म्हणजे सोमवार नाही तर शुक्रवारच्या आजमध्ये आलं ना तुम्हाला भरपूर म्हणजे खूप बघण्यासाठी अजून भरपूर भेटेल. आज रविवार आणि शनिवार रविवारची फुल गर्दी असते. म्हणजे एवढी असं ना बघण्यासाठी तर फुल म्हणजे कुठून लोक वगैरे येतात तुम्हाला नक्की समजेल. आणि फुलांचा आनंद वगैरे घेण्यासाठी आता म्हणजे शूट वगैरे झालं. आता आम्ही फुलांचा आनंद वगैरे घेतो मस्त एकदम. तर कसं म्हणजे आपण व्हिडिओ फोटो काढण्यात म्हणजे फुलं एकदम दंगत असतो. तर तुम्ही बघून किती प्रत्येक जण तर फुलांच्याबद्दल पण थोडीफार आपल्याला माहिती म्हणजे कशी फुलं वगैरे म्हणजे 7 वर्षांनी येतात ही. एवढी पर्पल म्हणजे एकदम भारी जांभळ्या कलरची एकदम. आणि मी तर फर्स्ट टाइम ही फुलं बघितल्यात. तुम्ही पण नक्कीच बघितलं असेल तर नक्कीच कमेंट करा ह्याच्या पुढे आणि कसं वाटतं तुम्हाला नक्कीच. त्याचा ब्लॉग आपला आजचा अशाबद्दल होता. तर आपण हा आजचा ब्लॉग अजून संपला नाही, आपल्याला रिटर्न दाखवायचा. आणि ट्रेनमधून येताना तो आपल्याला मेन दाखवताना आला नाही, तो धबधबा पडतो ते पण आपल्याला जाताना दिसला तर नक्कीच मी दाखवेन तुम्हाला. आणि कमेंट करा ही फुलं कशी आहेत ती. आणि तुम्ही पण नक्की या ह्या स्पॉटला. कावेरी फुले हेक्टर रंग मस्त एकदम भारी वाटते अशा स्वर्गात. आणि एवढं थंड वातावरण आहे ना, खूप मस्त आहे की लय भारी वाटते. तर भेटूया डायरेक्ट आता. तर मित्रांनो आता फोटोशूट वगैरे आणि आमचं सिनेमॅटिक वगैरे काढून झाले. आपल्या इंस्टाग्रामवरती येईलच नक्कीच, ते पण बघा. आणि त्याला पण मस्त की चांगला सहकार्य करा आणि लाईक कमेंट वगैरे मस्त करा. तर हा कारवीची फुलं हे लोणावळामध्ये खूप प्रसिद्ध आणि हे ट्रेंडिंग एवढं चालेल इंस्टाग्रामवरती तुम्ही ते बघत असाल खूप. आणि एवढा आनंद वाटला ना एकदम मस्त की. आणि आज पाऊस नाही म्हणून एकदम खूप भारी. आणि ऊन तर बघायला आहे बघा पूर्ण डोंगरचे पण बघा एकदम मस्त आहे की. आबाल एवढे भारी आहेत ना एकदम खतरनाक एकदम मस्त आहे की. तर हा आजचा आमचा प्रवास होता. आता भेटू डायरेक्ट आता लोणावळा रेल्वे स्टेशन. तर जाताना तुम्हाला मी दाखवीन त्या स्पॉटचा तो धबधबा वगैरे पडतो तो तुम्ही नक्कीच बोललेलं. तर नक्कीच तुम्हाला दाखवीन. तर येताना भेटलं नाही कारण गर्दी खूप होती. आणि ही फुलं नक्कीच तुम्ही पण या आणि आनंद घ्या. एवढे फुलांचं 7 वर्षांनी मित्रांनो फुलाला आश्चर्य बघा एवढं. मी पण हे पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि तुम्ही नक्कीच ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल. आणि किल्ले रायगडवरती पण ही अशी फुलं थोडीफार ती पण आपण तिथं रायगडला गेलो ती पण गेलो समजा. तर आता गावी गेलो का तिकडे आपले म्हणजे आता किल्ले रायगडला गेलो का पण दिसेल तुम्हाला म्हणजे. तर थोडीफार इकडे पण इकडं पूर्ण म्हणजे बागच्या बाग एवढा बघायला हा पूर्ण
खूप म्हणजे भारी एवढं वाटतं ना मस्त की. तर खूप जण एवढे आज गर्दी पण नॉर्मल म्हणजे आहे, तरी पण रविवार आहे म्हणून थोडीफार गर्दी वगैरे आहे. तर खूप मस्त समुद्र वगैरे आम्ही मस्त झाले फोटो शूट. आता भेटू आता लोणावळा रेल्वे स्टेशन. खूप मस्त की. आता पूर्ण शेवटपर्यंत बघा, ब्लॉग अजून संपला नाही तर अजून कंटिन्यू पूर्ण बघत राहा आणि असंच प्रेम राहू दे सर्वांचं आणि कंटिन्यू पूर्ण बघत राहा. भेटू आता लोणावळा रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो फायनली आता आम्ही लोणावळा रेल्वे स्टेशन जिथे पोहोचलो. किती वाजता? 1:30 वाजता निघालो. तो आत्ता पोहोचलो. ट्रॉफिक एवढी मारण्याची होती ना, खतरनाक मारण्याची होती. तर लय म्हणजे दमले होते खूपच. म्हणजे आता इथून ट्रेन बघूया आता किती वगैरेची आहे. तर इथे 4 वाजता वगैरे पोहोचलो आम्ही. आता जाऊया लोणावळा रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर आता 2 वरतीच दाखवतो बघा तुम्हाला. लोणावळा, आय लव्ह लोणावळा असं लिहिलं, भारी नाही एकदम. तर प्लॅटफॉर्म एकदम मस्त आहे. तर भेटू जाईल प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो फायनली आता आम्ही प्लॅटफॉर्मला आलो, 2 नंबर प्लॅटफॉर्म लोणावळ्याचं. तर आता इथून डेक्कन एक्सप्रेस पण आम्ही आता बघितली पाठीवरती आणि मुंबई CMT पण आहे. इटली, हां मुंबई इटली CMT, हां ती एक्सप्रेस पण आहे. कारण एवढं इकडचं आलो नाही म्हणून एवढं काय थोडंफार माहिती नाही, पण त्या एक्सप्रेसने आलेलो, इंद्रायणी एक्सप्रेसने. कारण एवढी मरणाची गर्दी तर शूट करता आला. पण आता जाताना तो स्पॉट तुम्हाला म्हणजे दिसला मला, तर मी फुल गेटवरती असलो तर मला नक्की दाखवेन. तो धबधबा वगैरे पडतो ना, केपी फॉलचा ना बोलतोय? हां केपी फॉलचा. तर हा समीर दादा तिकडे गेला. तुम्हाला त्याचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबला पण व्हिडिओ आहे त्याचे, नक्कीच बघा. कारण आपल्या ह्या ब्लॉगमधून म्हणजे आज जाताना आता दिसला तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. टनल सोडला नंतर लगेच तो लागतो. हां मग टनेल फॉलोअर, हां टनल म्हणजे बोगदा सोडला की लगेच समोर दिसते काय? म्हणजे तू खाली असशील तर बसलेला वगैरे हां दिसेल काय? स्टँडिंग मध्ये दिसत नाही. स्टँडिंग मध्ये दिसत नाही, फक्त कातल दिसतो. कातल दिसतं. काय मग का म्हणून येताना म्हणजे आतमध्ये येताना तर काही दिसण्याच झालं नाही. तर आता झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी. तर आता आम्ही उतरणार कुठे? कल्याणला. तर ठाण्याला, कारण परत एवढं रिटर्न येण्याचं आम्हाला थोडं म्हणजे हे होईल म्हणून आम्ही दादा म्हणला, समीरदा म्हणला काय कल्याणला उतरू, मग कल्याणवरून मग दिवा. आणि आम्ही आता गेलेलो होतो आपण लोणावळ्यामध्ये टायगर पॉईंट आहे. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, त्याच्या पुढे कार्वी. म्हणजे 7 वर्षानंतर ते कार्वी येतात. ऍक्च्युली 7 वर्ष. इथले स्थानिक लोक काय बोलतात की ते दरवर्षी येतात. कार्वी ती मोठी असतात झाडं, त्यांना ती ब्ल्यू अशी फुलं येतात. ब्ल्यू, हां जांभळी आता ती कार्वी जे आपण व्हिडिओ मध्ये दाखवले ती आहेत ना, ती दरवर्षी येतात असे ते इथले स्थानिक लोक सांगत. पण ती रील्स आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल झाली ना खूप, म्हणजे खूप लोक बघायला सुटले. आणि आता येताना ट्रॉफिक तर लय बाबा लय म्हणजे असल्यामुळे विचार करू नका, एवढी ट्रॅफिक 4-3 तास गेले. 3 तास त्याला लोणावळा. म्हणजे आम्ही अर्ध्या तासात आलो असतो तर चक्कर करायला लागलं माझं. करायला लागलं. तर माझा पण थोडं करूया. आता भेटू डायरेक्ट एक्सप्रेस. बघूया आता जागा वगैरे भेटते का नाही. जाताना पण येताना भेटली नाही, पण जर स्वतःची बाईक वगैरे असेल तर मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये. मस्त की सफर आता कंटिन्यू परत घरी. तर पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा मस्त की. तर मित्रांनो आता बघितलं तर मस्त खंडाला पॉईंट आपल्याला डायरेक्ट नशिबात होतं म्हणून दिसला. आणि फुल गर्दी इथून म्हणजे गेटवरतीच आहे बघितलं तर. आणि फुल एवढा गेटवरती आहे ना खतरनाक. म्हणजे एवढं तर जे भुकते आहेत ना खतरनाक आपल्याला बघायला भेटते. तर अजून तुम्हाला दाखवेन शेवटपर्यंत बघा. कुआं ले ले, कुआं पेड़ आता कुआं पेड़ जमा बा. देखा ये वहाँ देखे कुआं पेड़ बा. तर कसे काय मित्रांनो, तर फायनली पोहोचलो. 8 वाजता पोहोचलो. थोडंफार म्हणजे रिलॅक्स जरा झालं. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि कार्वी फुले कशी वाटली बघून एकदम मस्त वाटलं. तर आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कशी वाटली ती फुलं वगैरे. आणि तुम्ही पण आता हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघितले असेल. खूप धन्यवाद. तुम्हाला पण आता समजायचं कसं वगैरे जायचं तर तुम्ही पण जाऊन अजून तर 1 महिना तरी अजून राहू शकतो. कारण वातावरण पण बघणं म्हणजे जेवढा म्हणजे पाऊस पडणार तर अजून 1 का 1.5 महिना अजून ती फुलं वगैरे राहणार.
एवढे राहणार ते. पण खूप मस्त वाटतं एकदम. आणि एवढा आपलं म्हणजे हा स्पॉट आपला म्हणजे बघायचा आणि एवढी पब्लिक ना सॅटर्डे संडे. तुम्हाला मी बोले सॅटर्डे संडेला तर खूप गर्दी असते. मी सोमवारला ते शुक्रवार तरी जाऊन तर येऊ शकता खूप आणि मस्तपैकी आनंद पण घेऊ शकतो फुलाचा वगैरे जांभळेकरामध्ये. आणि ती 7 वर्षांनी फुलं येतात म्हणजे एवढं विचार करा 7 वर्षांनी फुलं येतात ती. पण काही पर्यटकांनी तिथे विचारलं म्हणजे स्थानिक तिथं त्यांना तर ते म्हणजे काय ती दरवर्षी कुठे फुलं येतात पण ते वेगळी कुठली फुलं आहेत तर ती 7 वर्षांनी येतात फुलं. पण आता ही आम्ही गेलो ती 7 वर्षांनी फुलं येतात ही. तर बघा एवढं आश्चर्य म्हणजे एवढं बघा ती फुलं वगैरे कशी आणि एकदम मस्त एकदम एवढं वातावरण एवढी बाग म्हणजे पूर्ण केवढा मोठा लोणार म्हणजे असा कारवी फुलांचा पूर्ण पाऊस आपले सिनेमा वगैरे येतीलच इंस्टाग्रामला ते पण मस्त की बघा आणि लाईक करा आणि फॉलो करा. तर हा कसा ब्लॉग वाटला नक्कीच कळवा आणि कमेंट करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल नक्कीच शेअर करायला विसरू नका. तुम्ही पण एकदा मस्त की जाऊन या आणि हा कसा आनंद घ्या. तुम्ही पण हा मस्त की कारवी फुलांचा आनंद घ्या. ह्या ब्लॉगमधून तुम्हाला समजेल कसा वगैरे रूट जायचा आणि कुठले एक्सप्रेसने वगैरे तर आपला हा प्रवास जर असेल तर खूप मनापासून धन्यवाद. आणि हा लहानापासून मोठ्यापर्यंत असंच सपोर्ट करत राहा. खूप मस्त एकदम आता आपल्या आता लवकर 1K पूर्ण होणार आहे. तर आवडले असेल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.